महाराष्ट्रातली सामाजिक अस्वस्थता. जाऊ द्या, त्याचं नाव घेत नाही मी तोंडात. महाराष्ट्रामध्ये गेले 6 महिने अचानक सामाजिक अस्वस्थता तयार झाली. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका आल्या की एकडे रामनाम सुरू होतं आणि दुसरीकडे सामाजिक अस्वस्थता सुरू होते. 2014च्या निवडणुकीच्या अगोदर साहेबांच्या घरासमोर आंदोलन झालं, धनगर समाजाचं. ते वाजवत भाजपाचे सर्वात मोठे नेतेही वाजवण्यात होते. आणि आठवड्याभरात आरक्षण, ते बिचारे अजूनही धनगर आरक्षण शोधत आहेत. द्यायचं नाही कुणाला, पण इथे गुळ लावून ठेवायचा. गुळ दिसला की माणूस, सगळ्या समाजाशी एवढंच करतात. मराठा समाजाला आरक्षण देऊ शकत नाही हे त्यांना माहिती होतं. कॉन्स्टिट्युशनली इम्पॉसिबल. मला डिस्टर्ब करायला येऊ नका प्लीज. आणि भाषण बंद करायचं असेल तर तिथनंच सांगा, इथे येऊ नका सांगायला. मी कशावर बोलत होतो? मराठा आरक्षण हे कॉन्स्टिट्युशनली आपण देऊ शकत नव्हतं हे मुख्यमंत्र्यांना माहित नव्हतं. त्यांचे लीगल ॲडवायझर, आपल्या स्टेटमधला ॲडव्होकेट जनरल, हे सगळे सल्ले द्यायला असतात ना मुख्यमंत्र्यांना. मुख्यमंत्र्यांना त्यांनी हा सल्ला दिला नव्हता की कॉन्स्टिट्युशनली इट इज इम्पॉसिबल टू गिव्ह रिझर्वेशन टू मराठा. आणि दुसरीकडे ओबीसीचं आरक्षण कापण्याचा प्रश्न येतच नाही. ते कापूच शकत नाही, कारण का ते कॉन्स्टिट्युशनली मंजूर आरक्षण आहे. मग भुजबळांना एवढं बोलायला कुणी लावलं? पार तुमचे हात कोणी बांधलेत, हात उघडे करा, म्हणजे गावं पेटली पाहिजेत अशी इच्छा होती तुमची. एकीकडे गावाने गावं एकत्र करण्याचं काम महाराष्ट्राच्या राजकारणात यशवंतराव चव्हाणांनंतर शरद पवारांनी केलं. ती सामाजिक परिस्थिती उद्ध्वस्त करण्याचं काम तुम्हाला करायचं होतं. भुजबळ साहेब, आम्ही तुम्हाला ओबीसीचे नेते मानत होतो नाही, मानतो. पण तुमचा तोल का गेला हे कळलं नाही. तुम्ही ह्या त्रिकूट सरकारच्या राजकारणाचे बळी ठरले आहात असं आज अख्खा ओबीसी बोलतो. ओबीसीच्या मनामध्ये कधीही मराठ्यांविरुद्ध कधीही पाप नव्हतं. ते पाप तुम्ही त्यांच्या मनात आणलं. ओबीसी हा शांत स्वभावाचा, त्याला संख्येची जाणीव आहे. मी वंजारी, मला माहिती आहे वंजारी कुठे जास्त आहेत, कुठे कमी आहेत, कुठे जास्त आहेत, कुठे कमी आहेत. त्या समस्त वंजाऱ्यांना एकत्र करून कोणाविरुद्ध उभं करायचं, त्या समस्त धनगरांना कोणाविरुद्ध तरी उभं करायचं. 347 जाती आहेत महाराष्ट्रामध्ये ओबीसीच्या. त्यांना एकत्र करून तुम्ही काय करू पडत? कुरुक्षेत्र महाराष्ट्राचं रक्ताचा म्हणजे सडा पडायचा होता आपल्याला. आणि अचानक युटर्न का घेतलात तुम्ही? तुम्ही काय ते मिनिस्ट्रीमध्ये आहात ना, कॅबिनेटमध्ये आहात ना. मी तर 2.5 वर्षच होतो, पण कॅबिनेटची ताकद काय ते आम्हाला माहिती आहे ना. कॅबिनेटमध्ये तुम्ही बोलू नाही शकलात. जे कॅबिनेटमध्ये बोलायचं होतं ते तुम्ही रस्त्यावर येऊन बोलत होते. तलवार काढू, हे काढू, ते काढू. ही भाषा कॅबिनेट मिनिस्टरला शोभत नाही. सर्व जाती धर्मांना एकत्र घेऊन चालू आहे असा कॅबिनेट मिनिस्टर असावा लागतो, कारण का तशी तुम्ही शपथ घेतलेली असते. पण कोणीतरी तुमच्या तोंडावाटे बोलत होतं हे महाराष्ट्राला आता कळतंय. पण भुजबळ तुमच्याकडनं ही अपेक्षा नव्हती. का लावायची भांडणं? मुख्यमंत्री महोदयांना माहित नव्हतं की जानेवारी 24ला आपण आरक्षण देऊ शकत नाही. मुख्यमंत्र्यांनी का दिला शब्द? का गेले पाया पडायला त्या शिवाजी महाराजांच्या? कशाला एवढी नाटकं करायची? स्पष्टता राजकारणात असायलाच पाहिजे. मंडळ आयोगाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नामकरण आलं. साहेबांकडे अनेक आमदार गेले मराठवाड्यातल्यानं सांगितलं साहेब सत्ता जाईल. साहेबांनी सांगितलं सत्ता गेली तरी बेहतर. ज्या फुले शाहू आंबेडकरांच्या मी नावाने राजकारण करतो, जेव्हा त्यांच्या सन्मानाची वेळ येईल तेव्हा मी एक पावली मागे जाणार नाही. त्यांनी दिलं ना नाव. ओबीसी 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 ओरड तयार आहे. ओबीसीला मान्यता,
ओबीसीला राजकीय मान्यता कोणी दिली? एका बंजाराला, एका वंजाराला, एका माळ्याला, एका धनगराला, एका मीठ विक्रेत्याला, आग्र्याला, कोळ्याला पंचायत समितीमध्ये सभापती, जिल्हा परिषदेला सभापती, जिल्हा परिषदेचा अध्यक्ष कोणामुळे बनला? काय नाव आहे त्या माणसाचं? त्या माणसाचं नाव आहे शरद पवार. म्हणजे ओबीसीला महाराष्ट्रामध्ये न्याय देण्याचं आंबेडकरांनंतर काम कोणी केलं असेल तर ते शरद पवारांनी केलं. कारण का आंबेडकरांनी संविधानामध्ये 340व्या कलमान्वये ओबीसीला आरक्षण मिळालं पाहिजे हे लिहून ठेवलंय होतं. आणि त्यांचा आग्रह होता की जो सर्वात मागासलेला आहे, की ज्याचा कधी जनसामान्यांच्या प्रवाहाशी संबंधच आला नाही, तो ओबीसी आहे. म्हणजे तो क्षुद्र आहे. अच्छा, जे आता इथे पण खूप ओबीसी असतील. किती आहेत ओबीसी? हो, भरपूर आहे. हे स्वतःला क्षुद्र मानत नाहीत. आता हे ओबीसी आहेत. ओबीसी म्हणजे क्षुद्र. पण आम्ही क्षुद्र म्हणून घ्यायला आता आम्हाला लाज वाटते की नाही ताई? आपल्या लोकांना शूद्र नाही. आता शूद्र कसे आम्ही? आपण क्षुद्र आहोत. म्हणून बाबासाहेबांनी 340व्या कलमान्वये आपल्याला आरक्षण मिळालं पाहिजे ही स्पष्ट भूमिका काँग्रेस सरकारमध्ये घेतली होती. आणि जेव्हा नेहरूंनी ती नाकारली, त्यांनी राजीनाम्यामध्ये लिहून दिलं की तुम्ही माझ्या समाजाला आरक्षण दिलं, पण ज्या समाजाला खरंच आरक्षणाची गरज आहे त्याला न दिल्यामुळे मी हा राजीनामा तुमच्याकडे देतोय. त्याच्यानंतर कालेलकर कमिशन आलं, हे कमिशन आलं, ते कमिशन आलं. आपल्या नशिबाने जनता पार्टीच्या राज्यामध्ये मंडळकर कमिशन आलं. मंडळ कमिशनचा अहवाल नेमका विश्वनाथ प्रताप सिंग जेव्हा पंतप्रधान होते तेव्हा आलं. आणि विश्वनाथ प्रताप सिंग यांनी मंडळ आयोगाला मान्यता दिली. आणि त्या मंडळ आयोगाचा अंमल कुठल्या राज्याने पहिल्यांदा केला असेल तर ते राज्य महाराष्ट्र होतं आणि त्यांचे मुख्यमंत्री पवार साहेब होते. नाही, हे तर मला काही सांगायचंच आहे की भाजप जे ओबीसीची बाजू घेत असते ना, त्या मंडळ विरुद्ध कमंडलची यात्रा कोणी काढली? दिल्लीमध्ये तो कोण परवा गोस्वामी, विद्यार्थ्यांचं आंदोलन झालं, गोस्वामींनी स्वतःला पेटवून घेतलं. तो कोण होता? एबीव्हीपीचा कार्यकर्ता होता, ज्याच्यात अख्ख्या देशभर दंगली सुरू झाल्या. ओबीसीला आरक्षण मिळू नये, किंबहुना बीजेपी ही आरक्षणाच्या विरोधातच आहे, हे असं माझं स्पष्ट मत आहे. कारण का ते जातीयवादाच्या बाजूनी आहेत, ते वर्ण व्यवस्थेच्या बाजूनी आहेत. आणि म्हणूनच त्यांना हा मागचा वर्ग पुढे जाईल ही कायम मनात भीती असते. त्याच्यानंतर यात्रा निघाली. एक दिवशी बावनकुळेशी वाद घालत असताना मी त्याला विचारलं, बावनकुळेजी, तो जो कमंडळचा रथ निघाला होता त्याच्या कुठल्या चाकावर तुम्ही उभे होता? तो अरे तुम्ही बीजेपीत आहात ना, मग यात्रेत तो तुमचा सहभाग असणारच. म्हणजे ओबीसीला विरोध करणारे बावनकुळे आता आम्हाला ओबीसी समजवणार. आणि आम्ही सगळं क्षुद्र व्यवस्था भोगलेली माणसं आहोत. हा जाहीररित्या सांगतो. मी चांगल्या सोसायटीत राहायचो ठाण्यामध्ये. एका जातीचं वर्चस्व होतं त्या सोसायटीमध्ये. माझ्या आईला कधीही सत्यनारायणाच्या पूजेला बोलवायचे नाहीत, हे मी माझ्या डोळ्यांनी बघितलेलं आहे. तो झालेला वाराची जखम मिटेल कधी? जोपर्यंत इथली व्यवस्था संपत नाही, जोपर्यंत इथला जातीवाद संपत नाही, तोपर्यंत आम्ही लढत राहू. त्या शक्ती विरुद्ध लढत राहू ज्या शक्तीने याला जन्म दिलाय.